2017च्या मतदानाच्या वेळी चार प्रभागी पद्धत होती आणि आता 22 साली एक प्रभागी पद्धत असणार आहे. तर ती कशी असेल? मला त्या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा सुद्धा राज्य निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोग यांच्या मॅन्डेटमध्ये काय फरक आहे हे जरा तुम्ही सांगितलं तर बरं होईल. भारत निवडणूक आयोग याची जी कक्षा आहे ती पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट जो आपला आहे त्याच्यामध्ये ती नमूद आहे. आणि त्याच्यामध्ये काय मोडतं तर लोकसभेच्या निवडणुका, राज्यसभेच्या निवडणुका, राष्ट्रपतींच्या निवडणुका, त्याच पद्धतीनं राज्यस्तरावर विधानसभा, विधान परिषदा यांच्या निवडणुका, ह्या त्याच्या मॅन्डेट जो आहे तो इलेक्शन कमिशनचा आहे आणि तो देशपातळीवर आहे. आणि दुसरा जी तुम्ही संस्था सांगितली की राज्य निवडणूक आयोग, ह्या प्रत्येक राज्यांसाठी एक राज्य निवडणूक आयोग ही संस्था स्थापन केलेली आहे. ती पण स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि त्याची कक्षा ही लोकल बॉडीज आहे, म्हणजे ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा किंवा महानगरपालिका ही आहे. आणि त्याचं संनियंत्रण त्या संस्थेकडे आहे, राज्य निवडणूक आयोगाकडं. पण यातला कॉमन जो भाग आहे तो आहे फक्त मतदार यादी. मतदार यादी जी निवडणूक आयोगानं जी बनवलेली आहे की जे आपण त्याचं मॅन्डेट हे निवडणूक आयोगच आहे आणि तीच ती यादी बनवतात. ती यादी ह्या लोकल बॉडीच्या इलेक्शनसाठी वापरली जाते. हाच फक्त कॉमन धागा आहे. परंतु त्याचं मॅनेजमेंट, इलेक्शन मॅनेजमेंट हे सगळं राज्य निवडणूक आयोग पाहतं, लोकल बॉडीचं. आणि मात्र बाकीच्या जे आहेत विधानसभा, विधान परिषद आणि इतर, याचं जे आहे ते इलेक्शन कमिशन पाहतं. आणि इलेक्शन कमिशनचा राज्य पातळीवर यंत्रणा जी आहे तर ते मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय हे आहे. आणि त्याचा मुख्य म्हणून मला मुख्य निवडणूक कार्यकारी अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी अशी ती डेसिग्नेशन आहे. त्यामुळे त्याची कार्यकक्षा अशी फारकत केलेली आहे. दुसरा एक प्रश्न सर EVMच्या संदर्भातला आहे की 2017च्या निवडणुकीमध्ये मतदान चालू असताना आमच्या इथलं मतदारसंघातलं EVM मशीनचा घोळ झाल्यामुळे मतदान तासभर बंद राहिलं. तर त्याचा प्रश्न असा आहे विद्यार्थ्याचा की असा काही घोळ पुन्हा झाला तर निवडणूक आयोग काय कारवाई करतं आणि या घोळामुळे मतदान प्रक्रियेवर काय परिणाम होतो? आता EVM मशीन जे आहे ती म्हणजे खरं उत्तम टेक्नॉलॉजी वापरून त्याच्यामध्ये हे यंत्र झालेलं असतं. हे स्टँड अलोन मशीन आहे, ते हॅक करता येत नाही किंवा त्याचं कोड सुद्धा तुम्हाला डिकोड करता येत नाही. याबद्दल अनेक गैरसमज असतात आणि ते मुद्दामसुद्धा पसरवले जातात बदनाम करण्यासाठी. म्हणून याच्यामध्ये निवडणूक आयोगाने सुद्धा अशी खुली एक चॅलेंज म्हणून एक स्पर्धा ठेवली होती की मला वाटतं 3 वर्षापूर्वी की हे कुणीही हॅक करून दाखवावे. खुली ते चॅलेंज होता, पण कुणी त्याच्यासाठी पुढं आलं नाही. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये पिटिशन्स दाखल केल्या. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्याचा टेक्निकल डिटेल्स सादर करण्यात आली आणि सुप्रीम कोर्टाची सुद्धा त्याच्यामध्ये खात्री झालेली आहे की आणि त्यांनी त्याच्याबद्दल कुठलंही ॲडव्हर्स असं काही म्हटलेलं नाही आहे. या व्यतिरिक्त जेव्हा इलेक्शन्स होतात त्यावेळेला आपण त्याला म्हणतो आपण फर्स्ट चेक, FLCs, फर्स्ट लेवल चेक, म्हणजे प्रत्येक मशीनची ही तपासणी केली जाते. आणि ही तपासणी पॉलिटिकल ज्या पार्टीज आहेत त्यांच्या समोर केली जाते. आणि ते म्हणजे एक मॉक इलेक्शनसारखंच असतं ते की आपण कुठल्या म्हणजे 50 मतदान त्यात करायचं, ते कुठली केली हे रेकॉर्ड करायचं आणि त्याचे आउटपुट काय आहे हे रेकॉर्ड करायचं आणि त्याच्यामध्ये कुठं तफावत आहे का हे पाहायचं. आणि अशी तफावत कुठंही अशी आढळून आलेली नाही संबंध भारतामध्ये, इतक्या FLC झालेल्या आहेत. या व्यतिरिक्त जेव्हा पोल असतं तुमचं पोलिंग डे त्यावेळेसुद्धा प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी पुन्हा मॉकड्रिल हे मॉक पोल होतं आणि त्याच्यामध्ये पोलिंग एजंट जे असतात विविध पॉलिटिकल पार्टीचे त्यांना त्यामध्ये मतदान करायला लावतात प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. आणि त्यातूनसुद्धा पुन्हा केलेलं मतदान आणि त्याचं आउटपुट मशीनचं हेही तपासलं जातं. हे जर ओके असेल तरच पुढे ती निवडणूक चालू राहते. इतके सेफगार्ड्स आहेत आणि FLCची जी आहे ही
प्रोसेस नाही, इलेक्शनपुरती मर्यादित नाही, तर ती पिरियॉडिकली राऊंड द इयर चालू असते. आणि त्याचं वेळापत्रक आम्ही ठेवलेलं आहे, त्याचं मेंटेनन्स, त्याचे FLCs. त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह ज्याला म्हणतो आपण, याच्यावर खूप इलेक्शन कमिशनचा भर आहे. पण काही वेळेला असं होतं, एखाद्या इलेक्शन चालू आहे आणि ते एखादं मशीन बंद पडलं म्हणजे त्यातला डेटा लॉस होत नाही, कधी तो रिट्रीव होतो. म्हणून त्यावेळेला दुसरं मशीन एक आपण त्यानंतर पुढची प्रक्रियेसाठी दिलं जातं. पुढचं मतदान त्या नवीन मशीनवर होतं आणि हे दोन्ही मशीन एकत्र केली जातात आणि जिथे आपण त्याचे स्टोअर करतो मशीन्स इलेक्शन संपल्यानंतर, तिथे ते एकत्र हे करतात आणि त्यासुद्धा तो डेटा त्यावेळेला रिट्रीव केला जातो काउंटिंगच्या वेळेला. त्यामुळे मतदान बंद पडलं यंत्र म्हणून तो डेटा लॉस्ट होत नाही, तो रिट्रीव करता येतो आणि नवीन मशीन तिथे तात्काळ लगेच दिलं जातं. त्यामुळे जे या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशननी खूप टेक्निकल बाबी लक्षात घेऊनच केलेलं आहे. एक प्रश्न किंवा सूचना अशी आहे की कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जसं आधार कार्ड अनिवार्य असतं अनेक त्या प्रक्रियेमध्ये, तसं वोटर कार्ड करता येईल का, आणि तसं केल्यास मतदार नोंदणी वाढेल, अशी एक सूचना आहे. मला वाटतं एक चांगली सूचना आहे तुमची. म्हणजे आम्हाला जी काळजी आहे की बाबा कॉलेजमध्ये येणारा विद्यार्थी 18 वर्ष जेव्हा पूर्ण झाला असेल तर त्याला काहीतरी अशी सुविधा निर्माण झाली पाहिजे की त्याला तात्काळ ती माहिती मिळून त्याची नोंदणी होऊ शकेल. तर या बाबतीत काही सूचना आम्ही चर्चेमध्ये आल्या होत्या की जेव्हा ही आता ॲडमिशन प्रोसेस आहे ती बरीचशी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस आहे. मग त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर आपण लिंक प्रोव्हाइड केली की तुम्ही रजिस्टर झाला आहात की नाही, असा जर प्रश्न आला तर कमीत कमी त्याला जाणीव होते की आपण रजिस्टर करायचं आहे आपल्याला बाबा, झालो नसेल तरी. कारण कंपल्सरी त्यावेळेला आपल्याला करता येणार नाही, कारण ती प्रक्रिया सगळी खोळंबून बसेल. परंतु त्याला प्रश्न विचारता येईल की ह्याच्यामध्ये की तुम्ही 18 वर्ष पूर्ण झालं आहे का नाही या क्वालिफाईंग डेटला, आणि झालं असेल तर तुम्ही रजिस्टर झाला आहे का, नसेल तर त्याला त्यावेळेला लिंक प्रोव्हाइड करणं. अशा प्रकारचं जरी आपण त्या ॲप्लिकेशनमध्ये काही प्रोव्हिजन इन्क्लूड केले तर डेफिनेटली विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि त्याचा तो डेटा कॅप्चर होईल तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये की किती मुलांचं वय 18 आहे आणि त्याचं इलेक्टर म्हणून तो रजिस्टर झालेला नाही. आणि म्हणून ही डेटा जर आपल्याला त्या प्रत्येक कॉलेजेसमध्ये प्राप्त झाला या माध्यमातून तर आपण त्यांच्यासाठी स्पेसिफिक कॅम्प्स आपल्याला त्या कॉलेजमध्ये करता येतील. म्हणजे पण तो डेटा कॅप्चर झाला पाहिजे. कारण आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जातो आणि ज्यांचे 18 वर्ष पूर्ण झाले आहेत तशी किती आहेत त्यांच्यासाठी कॅम्प केला तरी किती लोक त्याच्यात आहेत किंवा नाहीत हे काहीच कळत नाही. परंतु या माध्यमातून जर डेटा आम्हाला आला डेफिनेट तर आपल्याला तो टार्गेट करता येतो. मग त्यांचे स्पेसिफिक मेसेजेस पाठवता येतात, त्यांना लिंक्स त्यांच्या व्हॉट्सॲप किंवा ह्याच्यावर पाठवता येईल, अनेक त्याच्यामधनं मार्ग सुचतील. मला वाटतं ही कल्पना खूप चांगली आहे. विद्यापीठांच्या मदतीनं सुद्धा आपल्याला ही पुढं खरं म्हणजे नेता येईल. तरुणांना किंवा एकूणच विविध समाज घटकांना मतदान सक्तीचं करावं का? मला कंपल्सरी हे म्हणजे अख्खा म्हणजे संसदेचाच कॉम्पिटन्सचा विषय आहे आणि संसदसुद्धा विचार करताना त्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीजसुद्धा लक्षात घेतील. मला वाटतं सरसकट कंपल्सरी करा असं सगळ्यांचं मत होईलच असं नाही, कारण ज्यांचं झालं नाही तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आणि त्याचे एन्टायटलमेंट आहे इतर ह्याच्यातली तर त्याच्यावर त्याचा काय परिणाम होईल असं साकल्याने विचार करायला पाहिजे. पण माझा मतप्रवाह वेगळा आहे की आपण टार्गेटेड मोहीम करून त्या लोकांच्यापर्यंत कसं पोहोचू शकू हा एक विचार आपण करावा आणि मतदान करण्याच्या जनजागृतीवर थोडासा जास्त भर द्यावा की आपण मतदान केलं आणि केलं नाही तर त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत. आणि म्हणून मी सकाळच्या ह्याच्यामध्ये हा मुद्दा मांडला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जसं निवडणूक साक्षरता मंडळ आहे तर ते निवडणुकीपुरता मर्यादित न ठेवता त्याला लोकशाही मंच करा आणि त्या लोकशाही मंचावर अशा विविध गोष्टी घ्या. त्याच्यामधला हा एक भाग आहे की मतदान प्रक्रियेमध्ये त्यांनी भाग घ्यावा, मतदान करावं, त्याच्याबद्दल ते जागृतीचे प्रोग्राम परिसंवादाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून घ्यावेत.
हा त्यावेळचा माझा विषय होता. की ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांसाठी एखादी परीक्षा घेतली पाहिजे का? मला वाटत नाही तसं फिजिबल होईल. आणि असं आर्ग्युमेंट केलं जातं की शिपायाची त्याला रिक्रुटमेंट करायचं असेल तर त्यालासुद्धा क्वालिफिकेशन आहे काही मिनिमम, परंतु आमदार खासदार यांना नाही आहे. मला वाटतं हा मोठ्या डिबेटचाच इश्यू आहे, परंतु क्वालिफिकेशन प्रिस्क्राईब केलं म्हणून तो चांगला खासदार किंवा आमदार होईल असंही नाही आहे. म्हणजे दोन्ही बाजू आहेत त्याला. स्त्रिया, अपंग, तृतीयपंथीय हे जे समाज घटक आहेत, वंचित घटक म्हणा, सीमांत नागरिक म्हणा, यांच्यापर्यंत आणि त्यांच्या नोंदणीसाठी पोचण्यामध्ये या विद्यार्थ्यांचा कसा सहभाग असू शकेल? हा एक चांगला इश्यू आहे की जिथे विद्यार्थी खूप कंट्रीब्यूट करू शकतात. आमचे एक थिंक टँक आहे. मी हा विषय सुरुवातीला मांडता नाही आला मला, परंतु मतदान प्रक्रिया आणि याच्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून आम्ही एक थिंक टँक तयार केलेली आहे. आणि या थिंक टँकचे हे सगळे हे मान्यवर जे आहेत हे त्या थिंक टँकचेच भाग आहेत. असे 100 थिंक टँकमध्ये आमचे बरोबर काम करतात आणि त्यांच्यामधनं सुद्धा अशा अनेक सूचना आलेल्या आहेत. त्याच्यावरसुद्धा आम्ही खूप काम केलं. आणि त्यांच्या सूचनाचा एक भाग जो होता की तृतीयपंथीयावर आपण लक्ष केंद्रित करावं, जे वंचित आहेत, शर्यती विक्रय करणाऱ्या महिलांच्यावर त्यांना त्याच्या प्रक्रियेमध्ये आणावं, किंवा जे दिव्यांग आहेत त्यांना ह्या प्रक्रियेमध्ये आणावं. आणि त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन त्यांच्याबरोबर बोलणी केली, चर्चा केल्या की नेमक्या ह्याच्यामध्ये अडचणी काय आहेत, की इश्यू काय आहेत, आणि ते समजावून घेऊन आणि त्याच्यामध्ये इश्यूज आता समजा तृतीयपंथी असतील ते इतके डिस्क्रिमिनेशनला प्रोसेसमधनं गेलेले असतात आणि ते कुठून कुठून पळून आलेले असतात, त्यांच्याकडे कुठलंही कागदपत्र नसतात. आणि म्हणून इलेक्शन कमिशनने त्याच्यावर एक तोडगा काढला होता की त्यांची गुरु सिस्टम आहे. म्हणजे तुम्ही कुणी अभ्यास केला असेल त्याच्यामध्ये तर तृतीयपंथी त्यांचे गुरु असतात आणि त्या गुरूंनी जर लिहून दिलं की बाबा तृतीयपंथी आहेत, इथे राहतात, ह्यांचा अंदाजे वय एवढा आहे, एवढ्यावर गृहीत धरूनसुद्धा आपण त्यांची नोंदणी करतो. बाकी कुठलंही कागदपत्र त्यांना मागत नाही. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा मी चर्चा केल्या काही गुरूंच्या, तर त्यांचीसुद्धा ॲप्रिहेन्शन्स आहेत की त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की याच्यामुळे एक रिलेशन एस्टॅब्लिश होईल आणि माझ्या प्रॉपर्टीवर क्लेम करतील, अशा प्रकारच्या त्यांच्या काही कॉन्सेप्ट्स आहेत. म्हणून मी असा विचार केला होता की त्यांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, NGOज, त्यांचं जर अशी माहिती घेतली त्यांच्याकडून प्रमाणपत्राच्या स्वरूपामध्ये तर ते सुद्धा ग्राह्य धरावी, अशा प्रकारचा आग्रह आम्ही इलेक्शन कमिशनला करतो आहे आणि त्यांच्याकडे आम्ही ते पाठवलेलं आहे. तेव्हा अशा संस्थेबरोबर विद्यार्थीसुद्धा आपल्या जी डेमोक्रेसी क्लब आहे आपला हा साक्षरता मंच, त्याच्यामध्ये जे इन्व्हॉल्व होणारे स्टुडंट्स आहेत ते सुद्धा अशा NGOच्या बरोबरसुद्धा जोडून या कार्यक्रमामध्ये मदत करू शकतात. दुसरी मदत करू शकतात तर दिव्यांगांच्या बाबतीमध्ये. दिव्यांगांच्या बाबतीमध्ये काय इश्यू आहे की त्यांचं रजिस्ट्रेशन बऱ्याच वेळेला झालेलं असतं, परंतु ते इलेक्ट्रोरल रोलमध्ये, मतदार यादीमध्ये ते चिन्हांकित झालेले नसतात की हे दिव्यांग मतदार आहेत म्हणून. आणि त्यामुळे ते कोणते आहेत हे यंत्रणेला कळत नाही आणि त्यांच्यापर्यंत त्यांना पोचता येत नाही. खरं म्हणजे त्यांच्यासाठी आता सुविधा अनेक आलेल्या आहेत. आणि जेव्हा पंढरपूरची आपली इलेक्शन झाली मध्यंतरी, त्यावेळेला 80 वर्षाच्या वर जे वृद्ध आहेत त्यांना पोस्टल बॅलेटची सुविधा इलेक्शन कमिशनने उपलब्ध करून दिली. आणि ते आम्हाला माहिती आहे त्या यादीमध्ये कोण आहेत, तर त्यांच्यापर्यंत आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलो आणि त्यांच्याकडनं पोस्टल बॅलेट मतदारांनी त्यांचं मतदान फार मोठ्या प्रमाणात करून घेतलं. तसंच दिव्यांगांनासुद्धा ती सुविधा आहे इलेक्शन कमिशनची. पण ते जर मार्क झाले तर आपण त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो आणि त्यांना पोस्टल बॅलेटची सुविधा निश्चितपणे उपलब्ध करून देऊ शकतो. त्यांना मतदान केंद्रावर यायची काय आवश्यकता राहणार नाही. परंतु हे जे चिन्हांकित करण्याची सुविधा आहे त्यासाठी सुद्धा इलेक्शन कमिशन ॲप केलेलं आहे तयार. त्या ॲपमध्ये सुद्धा आपण ते करू शकतो, परंतु ते अवेअरनेस नाही आहे. त्यामुळे मला विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जसं NSSचे स्टुडंट्स आहेत तर ते सुद्धा जेव्हा तुम्ही गावामध्ये काही कॅम्प्स असतात, तुमच्या काही कार्यक्रम असतात,
तर त्या अनुषंगाने हे अवेअरनेस करून घेणं आणि त्यांना मदत करून त्या ॲपच्या मदतीने त्यांना चिन्हांकित करण्यासाठी जरी मदत करू शकलात तरी खूप मोठी आपण ह्यांना आपण सेवा देऊ शकतो. मला वाटतं अनेक बाबींनी याच्यामध्ये विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि ह्या जनजागृतीच्या कार्यक्रमामध्ये दिव्यांगांच्यापर्यंत पोहोचण्याच्या कार्यक्रमामध्ये आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाबरोबर काम करून त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला तुम्ही मदत करू शकता. शहरातला जो मतदार आहे किंवा सर्वसाधारणपणे लोक आहेत ते जास्त आत्मकेंद्रित आहेत ग्रामीण भागापेक्षा. ग्रामीण भागामध्ये मला समजू शकतो प्रत्येक एकमेकांना नावाने ओळखतो, इतके त्याची जवळीक असते. काय झालं इकडं कुठं झालं तरी सगळ्या गावाला माहिती असतं. पण शहरात तसं नसेल. शहरामध्ये अशी संस्कृती आता निर्माण झालेली आहे की माझ्या शेजारी कोण राहतो हे मला माहिती नाही किंवा पुढे कुठल्या घडामोडी बाजूला झाल्यात हे आपल्या सोसायटीमध्ये समाजामध्ये झाले त्याच्या जाणीवा कमी आहेत. मला वाटतं हा जो आत्मकेंद्रितपणा आहे की आपणच आपल्या विश्वात आहोत याच्यामुळे थोडासा अनभिज्ञपणा आलेला आहे बराचसा असं मला वाटतं. आणि म्हणून जागृती करताना याच्यावरसुद्धा आपल्याला एक भर देऊन त्यांना कसं आणता येईल याचासुद्धा आपल्याला जास्त विचार करायला हवा. ऑनलाईन वोटिंगकडे भारत निवडणूक आयोग का जात नाही त्याबद्दलच्या अडचणी काय आहेत? मला वाटतं ऑनलाईन हे एक चांगली कल्पना आहे परंतु सबंध देशामध्ये एकाच वेळेला ती अंमलात आणणे हे सुद्धा फार चॅलेंजिंग आहे. त्यामुळे ऑनलाईन आणि फिजिकल बोथ म्हणजे हायब्रिड अशा पद्धतीची काहीतरी व्यवस्था आयडियली व्हावी. आणि माझ्या माहितीप्रमाणे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये याच्या चर्चा चालू आहेत, टेक्निकल फिजिबिलिटी पाहत आहेत, म्हणजे थोडंसं काम चालू आहे. परंतु त्याच्यावर असं काही ठोस असं अजूनही आलेलं नाही. सर, निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेविषयी आणि तटस्थ पंच म्हणून जी भूमिका अपेक्षित आहे त्याच्याविषयी अलीकडे प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. अबू सालेह शरीफ आणि खालिद सैफुल्ला या दोघांनी EPW मध्ये एक पेपर लिहिला होता 2018 मध्ये. कर्नाटकमध्ये एका विशिष्ट समुदायातले जवळपास 25% आणि ती जवळपास 12 लाखांच्या आसपास वोटर लिस्ट गायब होती. तर असे जेव्हा मास लेवल एक्सक्लुजन होतं आणि त्यावेळेस एक नागरिक म्हणून आम्ही काय करू शकतो आणि निवडणूक आयोगाच्या अंतर्गत अशा काही मेकॅनिझम्स आहेत का ज्याच्याद्वारे आपण काही प्रयत्न करू शकतो ही अधिक पारदर्शकता येण्यासाठी? म्हणजे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि जसं सकाळच्या सत्रामध्ये आपण आणि आताच्या सत्रामध्ये सुद्धा लोकशाही आणि संस्थात्मक त्याचं डिटोरेशन की हा सुद्धा एक कॉज ऑफ कन्सर्न आहे. परंतु इलेक्शन कमिशन याला घटनेनंच एवढी स्वायत्तता दिलेली आहे की त्याला असं कुठलंही हे नाही. कॉन्सल्टेशन, वायडर कॉन्सल्टेशन आणि त्याच्या अनुषंगाने निर्णय प्रक्रिया हा एक त्याचा भाग झाला. परंतु घटनेनंच त्यांना एवढी स्वायत्तता दिलेली आहे की ते निश्चितपणे दे कॅन एक्झरसाइज देअर दिस मॅन्डेट व्हेरी इफेक्टिवली. आणि सेशन त्याचं एक मोठं उदाहरण आहे की ज्यांनी इलेक्शनमध्ये इलेक्शन यंत्रणा काय आहे आणि ते काय करू शकते आणि कसं पद्धतीने काम करू शकते त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. त्यामुळं हा जे संस्थात्मक असा इश्यू नाही आहे हा की इन्स्टिट्यूशनल प्रॉब्लेम कुठेतरी आहे आणि म्हणून असं झालं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही.